हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणची सायलेंट किलर सबमरीन उतरली आहे। इराणचा मिजेट पाणबुड्यांचा ताफा हॉर्मुझमध्ये युद्ध कसं लढतोय, इराणच्या घादीर क्लासच्या सबमरीन किती घातक आहेत, या सबमरीनची काय खासियत आहे, सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या ज्या समुद्री मार्गातून जगाच्या जवळपास 20% तेल आणि गॅसचा पुरवठा होतो, ते आता एक हाय रिस्क युद्ध क्षेत्र बनलं आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे इराणचा मिजेट सबमरीन ताफा, म्हणजेच लहान पण अत्यंत घातक पाणबुड्या। याला समुद्राचा सायलेंट किलर का म्हणतात, तर या ताफ्याचा कणा म्हणजे घादीर क्लास सबमरीन। ही पाणबुडी फक्त 29 मीटर लांब आहे आणि वजन 150 टन पेक्षा कमी, म्हणजे पारंपरिक पाणबुड्याच्या तुलनेमध्ये खूपच लहान। पण तिची खरी ताकद आहे तिचं अदृश्य राहण्याचं कौशल्य। पर्शियन आखातामध्ये पाणी उथळ आहे, जहाजांचा प्रचंड आवाज आहे आणि याच वातावरणामध्ये या पाणबुड्या अक्षरशः गायब होतात। त्या समुद्र तळावर शांतपणे बसतात आणि योग्य क्षणाची वाट पाहतात, जणू काही समुद्राखाली स्लीपर सेल्स आहे। या छोट्या पाणबुड्या दिसायला साध्या असल्या तरीही त्यांच्याकडे आहे अत्यंत घातक शस्त्र साठा। कोणता शस्त्र साठा असतो आणि त्याची वैशिष्ट्य काय, ते देखील आपण जाणून घेऊ। सुपर कॅव्हिटेइंग टॉर्पिडो। हे टॉर्पिडो पाण्यामध्ये 350 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात आणि त्याच्या भोवती हवेचा बुडबुडा तयार होतो, म्हणून त्यांना थांबवणं जवळजवळ अशक्य असतं। त्यानंतर जास्क 2 मिसाईल, या क्षेपणास्त्रामुळे पाणबुडी पाण्याखाली राहूनच 300 किलोमीटर दूर लक्ष्यावर हल्ला करू शकते। पण सगळ्यात धोकादायक शस्त्र आहे ते म्हणजे नौदल सुरुंग, म्हणजेच सी माइन्स। रात्रीच्या अंधारामध्ये एकच पाणबुडी 4 ते 8 माइन्स इथे टाकू शकते आणि एक माइन्स सापडला तरी ही संपूर्ण मार्ग हा आठवड्याभरासाठी बंद होऊ शकतो। आता हा हॉर्मुझ डेथ ट्रॅप बनत चाललाय का, तेही जाणून घेऊया। पर्शियन गल्फ आणि हॉर्मुझ हा भाग फारच अरुंद आहे। काही ठिकाणी फक्त 33 किलोमीटर रुंद हा मार्ग आहे आणि जहाजांसाठी वापरण्यायोग्य मार्ग तर आणखी कमी आहे। म्हणजे जर इथे कुठलीही सुरुंग टाकल्या गेली तर जहाजांना वळसा घालण्याचा पर्याय सुद्धा इथे उरत नाही। आणि म्हणूनच इराण या पाणबुड्यांचा वापर युद्ध जिंकण्यासाठी नाही, तर जगाची अर्थव्यवस्था थांबवण्यासाठी करतो। तेलाचे दर वाढतात, इन्शुरन्स महाग होतो आणि जागतिक बाजारामध्ये भीती पसरते। आता इथे अमेरिकेसाठी एक मोठं आव्हान आहे, ते काय आहे तेही पाहूया। तर जगातील सर्वात शक्तिशाली नौदल युनायटेड स्टेट्स नेव्ही, पण तरीही या छोट्या पाणबुड्यांमुळे त्यांना मोठं आव्हान निर्माण होत आहे। अमेरिकेला हेलिकॉप्टर्स, ड्रोन, विशेष विमानं यांचा वापर करून सतत इथे शोध मोहीम करावी लागते आणि त्यामुळे त्यांचा वेग कमी होतो, वेळही जास्त लागतो, ऑपरेशन स्लो होतात आणि धोका हा नेहमी राहतोच। आता इराण अमेरिकेला एक स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरून चांगलाच नडतोय। ही इराणची स्मार्ट स्ट्रॅटेजी काय, तर समुद्र तळावर लपून बसणं, किनाऱ्यावरील गुप्त बोगद्यातून पाणबुडी लॉन्च करणं आणि चोख पॉइंट्सवर तैनाती करणं। हे सगळं मिळून तयार होतं एक अदृश्य जाळं, जिथे शत्रूला धोका दिसत नाही पण तो सतत तिथे अस्तित्वात असतो। आजच्या आधुनिक युद्धामध्ये मोठ्या बॉम्बपेक्षा जास्त धोकादायक ठरतात अशा छोट्या, शांत आणि हुशार यंत्रणा। हॉर्मुझची सामुद्रधुनी अजूनही खुली आहे, पण या मिजेट सबमरीनमुळे ती कधीही जगासाठी ब्लॉकेज पॉइंट बनू शकते, कारण कधीकधी सर्वात मोठा धोका हा दिसतच नाही। अमेरिकेला हॉर्मुझवर यश मिळवणं अवघड जाणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।